नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती. आज आपण श्रावणबाळ योजनेचा जो हप्ता आहे, हा हप्ता नेमका कधी आपल्या अकाउंटवर येणार आहे, तर याच्याबद्दलची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. बघा, आज 17 ऑगस्ट आहे आणि अनेक लाभार्थी सध्या एक महत्त्वाची अपडेटची वाट पाहत आहे. ते म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार आणि आज पैसे खात्यावर येतील का आणि जुलैसोबत ऑगस्टचा हप्ता इथे मिळणार आहे का? तर या सर्व प्रश्नांबाबत सध्या काही परिस्थिती आहे, त्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी सदानंद मुंडे आणि आपण पाहता TV6 मराठी. आता मुख्य मुद्द्याकडे येऊया. बघा, सध्या संबंधित डीबीटी प्रक्रियेबाबत पोर्टलवर 13 ऑगस्ट पासून अपडेट दिसत आहे. या माहितीनुसार लाभार्थ्याचा निधी वितरणाशी संबंधित प्रक्रिया सुरू असल्यामुळे पोर्टल काही काळ बंद ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं होतं. मात्र आता 17 ऑगस्ट झाली असूनही त्या अपडेटमध्ये बदल झालेला दिसत नाही. याचा अर्थ लगेच पैसे मिळणार नाहीत असा निष्कर्ष काढता येणार नाही. कारण डीबीटी प्रक्रियेमध्ये निधी वितरण, लाभार्थ्यांची यादी, बँक खात्यामध्ये रक्कम पाठवणे आणि त्यानंतर बँकेकडून क्रेडिट होणे अशा वेगवेगळ्या प्रक्रिया असतात. म्हणूनच पोर्टलवरील अपडेट आणि प्रत्यक्ष बँक खात्यातील जमा रक्कम यामध्ये काही वेळेचा फरक इथे असू शकतो. आता दुसरा मोठा प्रश्न म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा रक्कम एकत्र मिळणार का? तर याबाबत सध्या अधिकृत शासन निर्णय किंवा स्पष्ट घोषणा समोर आलेली नसेल तर दोन्ही हप्ते एकत्र मिळतील असं निश्चितपणे सांगणं योग्य ठरणार नाही. शासनाकडून एकाच महिन्याचा हप्ता पाठवला जाऊ शकतो किंवा पुढील निर्णयानुसार थकीत रक्कम एकत्रितही दिली जाऊ शकते. त्यामुळे अधिकृत माहिती येईपर्यंत दोन्ही हप्ते एकत्र मिळतील अशी खात्री देणं टाळा. आता जवळ आजच्या दिवसाबद्दल बोलायचं झालं तर डीबीटी संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हप्ता वितरण होण्याची शक्यता आहे. मात्र आज दुपारीच पैसे येतील असं निश्चित वेळ सांगता येणार नाही. जर आज प्रक्रिया पूर्ण झाली तर काही लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम दिसू शकते, अन्यथा पुढील 1 ते 2 दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, हप्ता जमा झाल्यानंतर तो सर्वांच्या खात्यावर एकाच वेळी दिसेलच असं नाही. बँकेनुसार आणि डीबीटी प्रक्रियेनुसार क्रेडिट होण्याचा वेळ इथे त्याच्यामध्ये फरक पडू शकतो. त्यामुळे आज तुमच्या खात्यावर पैसे आले नाहीत तर लगेच काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. तुमच्या बँक खात्याचा SMS, मोबाईल बँकिंग आणि बँक स्टेटमेंट तपासत राहा. तसेच तुमचं डीबीटी आणि आधार लिंकिंग व्यवस्थित आहे का तेही एकदा पाहून घ्या. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिकृत घोषणा किंवा खात्यावर प्रत्यक्ष रक्कम जमा झाल्याची खात्री झाल्याशिवाय कोणतीही तारीख इथे अंतिम समजू नका. या विषयावर नवीन आणि अधिकृत अपडेट मिळाल्यानंतर त्याची माहिती आपण नक्की देऊ. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.